मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाडा खडकोना गावाच्या हद्दीत आज सकाळी एक भीषण अपघात घडला। या अपघातात एक व्यक्ती जखमी झाला आहे तर इतर 2 जण सुखरूप बचावले आहे। मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता अपघाताचे काही दृश्य। हे दृश्य पाहून असं वाटते की एका तरी व्यक्तीचा जीव नक्कीच गेला असेल। मात्र नशीब कुणालाही काही मोठी जखम अथवा कोणीही गंभीर जखमी झाला नाही। तर हा अपघात कसा झाला? माहितीनुसार मुंबईवरून गुजरातच्या दिशेने एक स्कॉर्पिओ भरधाव वेगाने जात होती। मात्र मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाडा खडकोना येथे महामार्गावर लेनवर उभ्या असलेल्या एका ट्रकला या स्कॉर्पिओची जोरदार धडक बसली आणि स्कॉर्पिओ थेट रस्त्याच्या खाली चिखलात उतरली। या अपघातात स्कॉर्पिओचा पूर्ण चुराडा झालाय। मात्र नशीब स्कॉर्पिओ मधले 3 व्यक्ती बचावले आहे। मात्र या तिघांपैकी एक व्यक्ती जखमी झाला आहे अशी माहिती मिळाली आहे। तर अपघातस्थळी रुग्णवाहिका चालक फुरकान यांनी दाखल होत त्या जखमीला मनोरच्या आस्था हॉस्पिटलमध्ये दाखल केला आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे अशी माहिती मिळत आहे। मात्र बहुतेक वेळा महामार्गावर रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे अपघात घडतात। एखादे वाहन रस्त्यावर उभे असेल आणि मागून येणारे वाहन वेगात असेल तर त्याला ते वाहन दिसले नाही तर अपघात होऊ शकतो आणि असे अपघात घडतच आहेत। त्यामुळे हॉटेलच्या पार्किंगमध्ये वाहने उभी करावी। रस्त्यावर वाहने उभी करणे शक्यतो टाळलेच पाहिजे। रस्त्यावरच्या पार्किंगमुळे अनेक वाहन चालकांचा प्रवास धोकादायक बनतो आणि अपघाताच्या घटना घडतात। महामार्गावर चुकीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या किंवा बंद अवस्थेत उभ्या असलेल्या कंटेनर, ट्रक, ट्रेलर यामुळे आजपर्यंत अनेक दुचाकी आणि 4 चाकी वाहन चालकांचे या वाहनांना धडक लागून अपघात घडले आहेत आणि अशा अपघातात मृत्यू देखील झाले आहेत। एकतर पोलिसांच्या आशीर्वादाने महामार्गावर अगोदरच अवैध धंदे सुरूच आहे। मात्र रस्त्यावर उभ्या वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांच्या घटनांचे गांभीर्य कोणीही घेत नाहीत। याचे कुणाला सोय सुतक नाही असेच पालघर जिल्ह्याचे चित्र आहे। एकंदरीत पालघर जिल्ह्यात कोणतेही सिस्टमच नाही असंच आतापर्यंत दिसून आलं आहे। असंच चित्र पालघर जिल्ह्याचे आहे।